हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये. आणि व्हिडिओ जरी लॉंग एका दिवशी नाही टाकला तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येतात की ताई आज व्हिडिओ आला नाही. तर कसं लॉंग व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं तर ना खूप वेळ जातो. शूट घ्यायला पण वेळ जातो आणि एडिट करायला पण वेळ जातो. त्यामुळे कधी गडबड असेल तर मग फक्त शॉर्ट व्हिडिओज टाकते आणि वेळ असेल त्यावेळी मी शूट करते. आता कसं कधी कधी कामं एवढी असतात की मग शूट करत बसलं तर मग ती कामाला खरंच लेट होतं. कारण आपण प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यातच दाखवून करायची म्हटल्यानंतर त्याला डबलच वेळ जातो. मग गडबड असेल तर त्यावेळी ते राहून जातं. पण ज्यावेळी शक्य होते तेव्हा तरी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुमच्यासोबत शेअर करायचं झालं तरी नाही, तुम्हाला पण त्यातून काहीतरी शिकण्यासारखं असावं म्हणून एखादी रेसिपी तरी त्यामध्ये मी ॲड करते. म्हणजे आता तुम्ही एवढा 7 ते 8 मिनटं वेळ काढून व्हिडिओ बघता, त्यामधून म्हणजे तुमचा वेळ एवढा घालवता, त्यामानानं म्हणजे तुम्हाला पण काहीतरी शिकायला भेटावं असं मला तरी वाटतं. त्यामुळं एक रेसिपी तरी असतेच. तर आज इथं ना संध्याकाळपासूनचं रुटीन मी शेअर करते. सकाळचं पण थोडंफार काय घेतलेलं होतं. शेंगदाणे ना भाजून घेतलं, थोडंसं कोमट झालेलं आहे, म्हणजे पूर्ण थंड नाहीत होऊ दिले. आणि त्यामध्ये ना गूळ मिक्स करून घेतलं आहे. तर आता मुलं शाळेतून आली ना, रोज त्यांना काय खायला द्यायचं किंवा सकाळी जाताना सुद्धा काय द्यायचं असा प्रश्न पडतो. आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू पण करायचे आहेत, पण ते मी जरा सीड्स ऑनलाईन मागवलं होतं, ते यायचं राहिले. बाकीचं मी आणलेलं होतं. पण तोपर्यंत म्हणजे शेंगदाण्याचे लाडू करून घेऊया. हे आता शेंगदाणे मात्र आपल्या घरात नेहमी असतात, करायला सोपं आणि परवडणारे सुद्धा सगळ्याला. आणि एक जरी लाडू खाल्ला तरी मुलांसाठी म्हणजे हे भरपूर होतं. बारीक करताना असं एकदम पण बारीक नाही करायचं, मग ते दाताला चिकटतं. थोडंसं जाडसर ठेवायचं अशा पद्धतीने. आणि शेंगदाणं थोडंसं गरम असलं ना, त्यामध्येच गुळ असा एकत्र मिक्स केला आणि बारीक केलं का अगदीच पटकन होतं आणि लाडू पण पटकन बांधून होतात. आता म्हटलं खाली बसून बांधूया. उभं राहूनच बऱ्यापैकी आता किचनमध्ये कामं राहतात, त्यामुळे नंतर उभं राहूनच पाय दुखायला लागतात. त्यामुळे जे बसून कामं करायला येतात ते मग बसून चालू राहतात. तर इथं ना शेंगदाण्याचे लाडू सुद्धा बांधून झालेलं होतं. तर ह्या पद्धतीने केलं ना झटपट होतात. शेंगदाणे ना फक्त आपल्याकडे ऑलरेडी भाजलेले असतात ना, ते नाहीत घ्यायचे. ज्यावेळी लाडू करायचे त्यावेळेस भाजायचे आणि गरम आहे तोपर्यंतच, म्हणजे थोडं नॉर्मल थंड होऊ द्यायचं. मग वाटून घेतलं की छान असे शेंगदाण्याचे लाडू तयार होतात. आणि ना आज ही लाल हुलगा आहेत बघा, ह्याचं माडगं मी तुमच्यासोबत शेअर करते. आता पावसाळ्यात ना ह्या रेसिपी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. किंवा आम्ही तरी मध्ये पावसाळ्यात सुरू झालं की ना हे माडगं आमच्या घरात बनलं जातं. तर हे जे लाल हुलगं आहेत, तर हे आता काळं हुलगं पण येतात, पण ना माडग्यासाठी हे लाल हुलगंच वापरलं जातात. भाजून घ्यायचं, त्याचा छान वास येतो भाजताना. आणि नंतर मिक्सरमध्ये जितकं बारीक करता येतं तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता ते बनवायची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे. त्यामध्ये जास्त काय टाकायची गरज नाही. पाणी टाकायचं आहे, तर आता तुम्हाला किती करायचं आहे त्यानुसार मीठ चवीपुरतं. आणि सकाळी केलेला भात होता थोडासा, कच्चाच भात नसेल तर थोडासा कच्चा तांदूळसुद्धा तुम्ही धुवून टाकला ना तरी चालतो. थोडा वेळ भिजत ठेवायचा म्हणजे पटकन शिजतो. आणि तांदूळ अर्धवट शिजला की मग त्यामध्ये आपण हे पीठ वैरायचं. आता पाणी गरम होतंय तोपर्यंत संध्याकाळच्या भाजीसाठी वांगे काढून आणते मी इथं. आता तशी घराच्या पाठीमागं पण झाड आहेत वांग्याची, पण आता जरा वांगी कमी निघतात उन्हाळ्यामुळं. आता पाऊस सुरू झाला की नवीन रोपं लावली की परत येतात. आणि ही कशी बिना औषधाची आपली ऑर्गॅनिक वांगी. एखादं वांगं जरी केडलं अर्धं तरी त्यातलं काढून खायत म्हणजे आपल्याला भाजी करता आली तरी चालते. पण औषधाचं खाण्यापेक्षा ना हे घरगुती चांगलं आहे. त्यामुळे वांगी शक्यतो कधी बाजारातून आम्ही आणत नाही, ही घरचीच असतात. तर आता संध्याकाळची वांग्याचीच भाजी करायची होती. हे आहेत वांगी आणि आहेत वांगा. पण ही अशी ताजी ताजी वांगी आपण काढून त्याची भाजी करतो, त्याची चव वेगळीच राहते. या आहे आमच्या घरचा छपरी. सँडविच पण आणणार होतो बाई, मला म्हणते पारुशी. तर आज मातीचं भांडं खूप दिवसातून बाहेर काढलं होतं. जेव्हा केव्हा माडगं बनवते त्यावेळी मी ह्या भांड्यातच बनवते. आता पाणी उकळलं ना, त्यामध्ये आता पीठ अशा पद्धतीने वैरून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण पिठलं वगैरे, ह्याचं ना पिठलं सुद्धा केलं जातं. मी कधी ट्राय केलं नाही, पण आता म्हटलं बघूया एखाद दिवशी करून. कोकणात केलं जातं बघा. आपल्याकडे शक्यतो ह्या हुलग्याचं माडगंच मी ऐकलं होतं किंवा बघितलं होतं, पण कोकणाकडच्या साईडला ह्याचं पिठलं करतात, हे पण मी बघितलेलं आहे.
आणि हे थोडंसं पातळ ठेवायचं. आता हे शिजून नंतर थंड झालं ना घट्ट होतं. आणि आज मुलांना पाणीपुरी खायची होती, ती आणायला सांगितलेली, तर इथं हे दोघांची खायची चालू. तरी बघा छान असं माडगं तयार झालेलं होतं. आता ह्यामध्ये ना काही जणाला गूळ टाकलेला आवडतो, शिजताना ते टाकू शकतात, पण आमच्यात गूळ कुणाला आवडत नाही यात टाकलेलं. तर ह्यामध्ये थोडंसं तूप आणि वरून दूध टाकलं ना तरी पण हे माडगं छान लागतं. आता ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात ना हे जरी खाल्लं ना तरी चालतं. यामध्ये साय काढलेलं असं दूध असतं ते घ्यायचं आणि थोडंसं तूप टाकून ना हे पोटभरीचं सुद्धा होतं आणि वेट लॉससाठी सुद्धा मस्त रेसिपी आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि ते त्याहून तर म्हणजे ते हेल्दी. आता वाढीसाठी सुद्धा हे खाल्लं जातं, ज्यांचा HB कमी राहतो त्यांच्यासाठी. आणि आज डब्यासाठी ना शेपू केलेली, तर तेलामध्ये लसूण भरपूर, हिरवी मिरची आणि मटकीची डाळ भिजवलेली टाकते. ह्या भाजीला काय दुसरं जिरं मोहरी असलं मसाले घालायची गरज नसते. जेवढ्या साध्या पद्धतीने आपण पालेभाज्या करतो ना तेवढ्या त्या चवीला म्हणजे भाज्यांची चव राहते. आणि धुवून कट करून ठेवलेली भाजी मग यामध्ये टाकते. आणि आज जान्हवीला भात पण द्यायचा होता, तर तिच्यासाठी कुकर लावलेला. तिची एक दाढ हालते, म्हणजे पडली नव्हती, ती किडलेलीच होती खरं लहान असताना, तर त्याच्यामध्ये सिमेंट भरलेलं, पण ते आत्ता हालायला लागले. त्यामुळे ती म्हटली मला चपाती भाजी नको, मला भातच दे. असं पण तिला चपाती जास्त आवडत नाही, भात दिला तर मग ती खुश असते. पण भातानं कसं मग ते वजन तिचं जरा वाढतंय, आणि पण तिला भातच आवडतो. शाळा नसेल तर ती अजिबातच चपाती खात नाही, सकाळ संध्याकाळ ती भातच खाते. ही छान अशी शेपूची भाजी तयार झालेली होती. नंतर ना मी माझ्यासाठी म्हणजे थोडंसं जास्तच उकळते, ह्यांना पण खातात आणि पोरं पण आल्यानंतर स्कूलमधनं हे खातात. मग हरभरा आहेत रात्री भिजत घातलेले, तर हरभऱ्याला काय मोड आलेले नव्हते, त्याला आज बांधून ठेवलं येतील. आणि मूग आहेत ते मग थोडंसं मीठ आणि हळद टाकून उकडून घेतलं. आता पावसाळ्यात कसं हे कच्चं खाल्लं तर आपल्याला पचायला जड जातं, कारण आपली पचन क्रिया आहे ती पावसाळ्यात मंदावलेली असते. त्यामुळं जे काय खातोय ते आपण शक्यतो उकडून खाल्लेलं बरं पडतं. तर सकाळचा नाश्ता, तर सकाळचं पाणी मी घेतलं ना 6, 6:15, 6:30पर्यंत पाणी घेते. आणि नंतर मुलांना आवरून घालेवेपर्यंत म्हणजे सगळं त्यांचं, मला 9 वाजतात. 9 वाजेपर्यंत तसं मी काहीच खात नाही, पाणीच पिते फक्त. आणि 9 वाजता हा नाश्ता, आणि त्यासोबत मग ताक पण नाश्त्यासोबत पण मी ताक घेते आता सध्या 1 ग्लास. आणि एखादं फळ, अजून पण वाटलं की आपल्याला भूक आहे तर मग एखादं पेरू किंवा डाळिंब अशी फळं, किंवा पपई, आंबा, केळ असं आता बंद केले. तर ती फळं खायची जी वेट लॉससाठी आहेत. आणि दुपारच्या जेवणात पण ना खूप सगळं सॅलेड, एक भाकरी, ताक, ठेचा होता, आणि शेपूची भाजी सकाळी केलेली तीच घेतली. पालेभाजी एक ठेवली ना लवकर भूक लागत नाही, आणि त्यासोबत पण ताक घेते. परत संध्याकाळी एक ब्लॅक कॉफी घेतलेली आणि थोडंसं फुटाणं, आणि त्यासोबत एखादं फळ खाल्लं तरी पण चालते. तर असा होता आजचा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.